नमस्कार. आज आपण एका अशा खास पॉईंटबद्दल जाणून घेणार आहोत जो चेहऱ्यावरचा ताण आणि जबड्याचं दुखणं कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. बरं, जबडा आवळून धरणं, चेहऱ्यावर सतत एक प्रकारचा ताण असणं किंवा दातदुखी हे खूप लोकांना होतं, नाही का? तर आज आपण याच समस्येवर एक अगदी सोपा आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. ह्या समस्या तशा सामान्य वाटतात, पण खरं तर त्या आपल्या रोजच्या आयुष्यात खूप अडथळे आणू शकतात. म्हणजे खाण्यापिण्यापासून ते अगदी बोलण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्रास होऊ शकतो. चला तर मग आता थेट उपायाबद्दलच बोलूया. हा उपाय आहे ST6 पॉईंट. ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण हा एक असा खास आणि सहज सापडणारा बिंदू आहे जो आपल्या चेहऱ्यावरच दडलेला आहे. तर हा ST6 पॉईंट म्हणजे नेमका आहे तरी काय? याचं चिनी नाव आहे जियाचे, ज्याचा अर्थ होतो जबड्याचं हाड. हा आपल्या शरीरातील पचनशक्तीच्या ऊर्जा मार्गावरचा म्हणजेच स्टमक मेरिडियनवरचा एक महत्त्वाचा पॉईंट मानला जातो. याचं मुख्य काम म्हणजे जबड्यात आणि चेहऱ्याच्या खालच्या भागातली जी ऊर्जा आहे, जिला ची म्हणतात, आणि रक्ताचा प्रवाह तो सुरळीत ठेवणं. ठीक आहे, मग आता हा महत्त्वाचा पॉईंट नक्की कुठे असतो आणि तो वापरायचा कसा, याबद्दल सविस्तरपणे पाहूया. चला, हा पॉईंट कसा शोधायचा ते पाहूया. सगळ्यात आधी दात घट्ट आवळले की जबड्याच्या कोपऱ्याजवळ एक स्नायू असा फुगलेला जाणवतो. तोच आहे मॅसेटर स्नायू. आता जबडा सैल सोडल्यावर जिथे तो स्नायू होता तिथेच एक लहानसा खड्डा जाणवेल. बरोबर त्याच ठिकाणी हा पॉईंट असतो. अगदी सोपं आहे आणि या एका पॉईंटचे उपयोग खरंच आश्चर्यकारक आहेत. म्हणजे बघा, जबड्याच्या साध्या दुखण्यापासून ते चेहऱ्याच्या पॅरालिसिससारख्या गंभीर समस्यांवर सुद्धा हा पॉईंट प्रभावी ठरू शकतो. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की हा पॉईंट काय आहे आणि कुठे आहे. पण आता महत्त्वाचा प्रश्न, हा एक छोटासा पॉईंट इतकं काम करतो कसा? यामागचं कारण समजून घेऊया. या पॉईंटला उत्तेजित करण्याचे फायदे खूपच इंटरेस्टिंग आहेत. हे केल्याने फक्त वेदना कमी होत नाहीत, तर त्या भागातलं रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू मजबूत होतात आणि महत्त्वाचं म्हणजे मज्जातंतूंचं कार्य सुधारण्यासही मदत मिळते. आणि आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, म्हणजे हे करायचं कसं. कारण आपल्याला नक्की कोणता परिणाम हवा आहे यावर दाब देण्याची पद्धत अवलंबून असते. इथे दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक आहे शक्तिवर्धन आणि दुसरी शमन. जर स्नायूंना बळकट करायचं असेल तर शक्तिवर्धन पद्धत वापरायची. यात 1 ते 2 मिनिट हळुवारपणे गोलाकार दाब दिला जातो. आणि जर वेदना किंवा सूज कमी करायची असेल तर शमन पद्धत वापरायची, ज्यामध्ये साधारण 30 ते 60 सेकंद हलक्या हाताने त्या जागेवर ठोकलं जातं किंवा दाब दिला जातो. तर आपण आतापर्यंत जी काही माहिती पाहिली ती सगळी या एका तक्त्यामध्ये सारांश रूपाने बघू शकतो. पॉईंटचं नाव, त्याचं स्थान, त्याचे उपयोग आणि हो, दाब देण्याच्या त्या दोन्ही पद्धती. या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की आपल्या शरीरातच संतुलन आणि आराम मिळवण्यासाठी अनेक मार्ग दडलेले आहेत. फक्त त्यांच्याबद्दल योग्य माहिती असणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एक विचार, असे आणखी कितीतरी शक्तिशाली पॉईंट्स आपल्या शरीरात असतील जे आपल्या नजरेसमोर असूनही आपल्याला माहीत नसतील. यावर नक्कीच विचार करायला हवा.